बाय ट्रेन, बाय फ्लाईट, बाय बस, बाय कार. आता ते कुठे जातो याच्यावर आहे, पण बाय ट्रेन. शूटिंगच्या निमित्ताने जपानला गेलो होतो आणि खरं तर ती खूपच म्हणजे तो देशच खूप कमाल आहे आणि मला खूपच आवडला. मी तिथे एकटाच फिरलो. फसलेलं प्लॅनिंग म्हणजे एकदा आम्ही खुलता कळी खोलेना सिरियल संपल्यावर आम्ही सगळे ॲक्टर लोक म्हणजे मित्रमैत्रिणी आम्ही गेलो होतो मुन्नारला केरळमध्ये. तर येताना रिटर्नची फ्लाईट आमची मिस झाली होती. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सॉलिट्यूड ॲप आता तुमच्या भेटीस येतोय आणि तो जो अभिनेत्याला घेऊन ट्रिप प्लॅन करतात ना, तो ओम प्रकाश माझ्यासोबत आहे. कसा आहेस? मी एकदम छान आहे. तू कशी आहेस? मी खूप छान आहे. एक छोटासा रॅपिड फायर घेऊन आली. ट्रॅव्हल म्हणजे तुझ्यासाठी काय? ट्रॅव्हल म्हणजे एक्सपिरियन्स, माझ्यासाठी अनुभव आहे. माउंटन या बीच? अवघड आहे खरं तर. बीच. बाय ट्रेन, बाय फ्लाईट, बाय बस, बाय कार? आता ते कुठे जातो याच्यावर आहे, पण बाय ट्रेन. ट्रिपला कोणासोबत जायला आवडेल? ट्रिपला मला म्हणजे मित्रमैत्रिणींसोबत जायला नेहमीच आवडतं. सो आणि फॅमिलीसोबत पण जायला आवडेल. ज्यांना जेव्हा वेळ असेल तेव्हा त्यांच्यासोबत जायला आवडेल. पहिली केलेली ट्रिप? पहिली ट्रिप मला वाटतं की ती गोव्याचीच आहे, जी इंजिनिअरिंगला असताना आम्ही मित्रांनी केली होती. ट्रिपमधील अविस्मरणीय गोष्ट? अविस्मरणीय गोष्ट खरं तर मी आत्ता शूटिंगच्या निमित्ताने जपानला गेलो होतो आणि खरं तर ती खूपच म्हणजे तो देशच खूप कमाल आहे आणि मला खूपच आवडला. मी तिथे एकटाच फिरलो. बाकी लोक सगळे शूटिंग करत होते आणि मला वेळ होता, त्यामुळे मला फिरता आलं. सो तिथलं म्हणजे तिकडचं कल्चर कसं आहे, तिथल्या काय परंपरा आहेत किंवा लोक कसे राहतात, कसे काय खातात, कसं त्यांचे पोशाख आहेत वगैरे, हे मला पाहायला खूप आवडतं. आणि तिथे जपानमध्ये तो एक अविस्मरणीय अनुभव होता माझ्यासाठी. ट्रिपमध्ये हरवलेली वस्तू? हरवलेली नाही, मी माझं तरी टचवूड अजून काही हरवलं नाही आणि काही हरवू पण नाही अशी माझी इच्छा आहे. ट्रिपमध्ये फसलेलं प्लॅनिंग? फसलेलं प्लॅनिंग म्हणजे एकदा आम्ही खुलता कळी खोलेना सिरियल संपल्यावर आम्ही सगळे ॲक्टर लोक म्हणजे मित्रमैत्रिणी आम्ही गेलो होतो मुन्नारला केरळमध्ये. तर येताना रिटर्नची फ्लाईट आमची मिस झाली होती. ते आमचं प्लॅनिंग आणि आम्ही खूप कॉस्ट कटिंग करून बजेटमध्ये बसवलेलं, पण आम्हाला मग ते ऐन वेळेला परत दुसरे तिकीट्स काढून यायला लागलं. सो ते एक थोडंसं होतं. ट्रिपमध्ये झालेलं भांडण असं नाही झालेलं, पण आपण इकडे जाऊया का तिकडे जाऊया का असं भांडण नाही झालं, पण मतभेद झाले 2-3 वेळा की आपण नाही याऐवजी त्या ठिकाणी जाऊया, एवढा वेळ थोडा कमी आहे तर वगैरे. पण बाकी फार काही नाही असं. एक शेवटचा प्रश्न विचारते. या ठिकाणी ट्रिपला जायचंच आहे? काय या ठिकाणी ट्रिपला जायचंच आहे? जायचं आहे. अशी कुठली जागा आहे? खरं तर खूप आहेत, सगळ्या आहेत. कारण मी खूप अशा जागा आहेत जिथे मी फिरलो नाही, भारतात पण आणि बाहेरच्या तर फक्त मी जपानलाच गेलोय. पण मी आधी सगळं भारत फिरणार आहे. मला वाटतं आता काश्मीर झालं की मग मी नॉर्थ ईस्टमध्ये जायची माझी खूप इच्छा आहे. लेह लद्दाख आणि सगळाच एरिया तो मला वाटतं मी नेक्स्ट प्लॅनमध्ये तो डिस्कवर करेन. खूप छान. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.